हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. हमनवा भाग 10. टेरेसच्या एका कोपऱ्यात तिघे मित्र बसले. विकल्प मात्र तोंड पाडून होता. तो खूप धडपणत आहे असं त्याच्या मित्रांना भासत होतं. काय झालंय? युगने विचारलं. बॅड लकला सुरुवात झालीये, विकल्प कोड्यातच उत्तरला. म्हणजे? अंगदने विचारलं. विकल्पने स्वतःचा मोबाईल त्याच्या जवळ सोपवला. आता पुढे. ज्या हॉस्पिटलमध्ये तो व्हिजिटिंगला जायचा त्याच हॉस्पिटलमधून त्याला निरोप देण्यात आला होता. विक, कम ऑन ड्यूड, या छोट्याशा गोष्टीने तुला फरक पडायला नाही पाहिजे. तुझं स्वतःचं सुद्धा क्लिनिक आहे आणि एक साधारण हॉस्पिटलमधून तुझं नाव काढलं म्हणून एवढं मनावर लावून घेतोस. बाकी इतर हॉस्पिटलमध्ये तर तू आहेस ना. तसं पण तुझं नाव बघून त्या हॉस्पिटलमध्ये गर्दी असायचीच. युग विकल्पाला समजावू लागला. आपण स्वतः जॉब सोडणं आणि कोणीतरी आपल्याला जॉब भरून काढून टाकणं या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. विकल्प म्हणाला. तो जे बोलत होता त्यात तथ्य होतं. कोणतं हॉस्पिटल आहे? मी जाऊन बघतो तिथे, अंगदने थोडं रागातच म्हटलं. आणि ते हॉस्पिटल बंद पाडायची जबाबदारी माझी, अंगद मागोमाग युग सुद्धा म्हणाला. मित्राचं टेन्शन कमी करण्याचं काम दोघांचंही सुरू होतं. दोघेही गंभीर भाव चेहऱ्यावर आणत विकल्पाकडे बघत होते. तुमचं जरा जास्तच होते असं नाही का वाटत? विकल्पाने विचारलं. तुझं तर आमच्यापेक्षा सुद्धा थोडं जास्तच सुरू आहे, त्याचं काय? एवढीशी गोष्ट कोण मनाला लावून घेतोय, ते पण अशा सिच्युएशन मध्ये. लग्न आहे तुझं ड्यूड, तू हे सगळं ठेव ना बाजूला. मस्त एन्जॉय कर लग्न आणि आम्हाला पण करू देत. युगने विकल्पाच्या हातून त्याचा मोबाईल काढून घेतला. मला तर तू हे सांग, किती मुलगी लग्न नाही करायचं बोलत होती आणि तुझ्यावर कसला रुबाब झाडत होती ती? तुझ्यावर ड्यूड, मला तर विश्वासच बसत नव्हता की तू एवढ्या शांतपणे कसं काय तिच्यासोबत बोलत होतास. जबरदस्ती का करतोयस लग्न? अंगदने विचारलं. माझ्या पप्पांचं ऍक्सिडेंट झालं तेव्हा मी खूप लहान होतो. काका काकींनी आणि आत्याने सुद्धा मदत करण्यास नकार दिला. नकार दिला म्हणजे त्यांना जेवढं जमलं तेवढी मदत त्यांनी केली, पण पुढे नाही जमलं. मग आम्ही या घरी म्हणजेच मामा मामी सोबत येऊन राहू लागलो. कारण आमचं घर आणि पप्पांची जमापुंजी सगळं काही पप्पांच्या आजारपणात विकून टाकावी लागली. आम्हा तिघांचाही सांभाळ मामा मामीने आणि आजीने केला. मी मामीला खूप आवडायचो आणि तिची इच्छा होती की तिला मुलगी झाली की ती मलाच देणार. खरं तर मला यातलं काहीच आठवत नाही कारण मी खूप लहान होतो. मामीला मुलगी झाली पण मामी आम्हा लोकांना कायमची सोडून गेली. तिची इच्छा म्हणून हे लग्न होतंय आणि जिच्यासोबत माझं लग्न होतंय तिचं आणि माझं हार्डली कधीतरी पटत असेल, नाहीतर ते पण नाही. आम्ही दोघेही एकमेकांना पसंत नाही करत. म्हणजे मी तिचा राग असा नाही करत, पण तिचं वागणं असं असतं की ते मला तिच्यावर रागवायला मजबूर करतं. विकल्पने थोडक्यातच त्याचा आतापर्यंतचा इतिहास मित्रांना सांगितला. जबरदस्तीचं नातं किती दिवस टिकणार आहे? लग्न करून महिन्याभरातच वेगळं झालेलं चालणार आहे का तुझ्या घरच्यांना? अंगदने मुद्देशीरपणे प्रश्न विचारायला सुरुवात केली. आजीकडे घेऊन जाऊ? बोलतोस तिच्यासोबत? विकल्पाने विचारलं. बोलतो ना, चल. तू आतापासूनच या लग्नाचा त्रास करून घेऊ लागलास, पुढे जाऊन तर जास्तच त्रास करून घेशील. तुझ्या घरच्यांसोबत बोलायलाच हवं. अंगद एखाद्या वीर योद्ध्याप्रमाणे बोलू लागला. विकल्प अंगदमधील आत्मविश्वास बघतच राहिला. तोच. आजीचा करारी आवाज तिघांच्या कानावर पडला तसे सगळे उभे राहत टेरेसवरून खाली डोकावून पाहू लागले. घरातील सगळेच नोकर मंडळी एका लाईनीत उभी होती. आजी समोर मान खाली घालून उभे होते. अजून कसलीच तयारी नाही झाली. रांगोळी सुद्धा नाही दारात. हळद दळायला बायका येतील. हळद दळायला तुमच्या डोक्यावर बसवू त्यांना? सकाळीच म्हटलेलं दारात रांगोळीचं बघा आणि हा तोरण मी आतल्या दारात लावायला बोलली होती ना, बाहेर कोणी लावला? आजीने दारात लावलेला तोरण काठीनेच ओढून काढला. आजी मी करतो म्हणत एक नोकर पुढे आला तसा आजीने त्याच्या हातावर काठी उघडली. हात सोडतच तो मागे सरकला. मी करतो म्हणे.
मी सांगितल्यावर करणार का तू? तोरण इथे लावण्याच्या आधी नाही का विचारता आलं? रागातच आजीने तोरण काढून टाकलं. खाली पडलेलं तोरण नोकर मंडळी बघतच राहिली. आता हे उचला म्हणून पण मीच सांगू का? आजी ओरडल्या तसं सगळ्या नोकर मंडळींची तोरण उचलण्यासाठी तारांबळ उडाली. एकमेकांना टक्कर होऊन सगळे खाली पडले. खाली सुरू असलेला तमाशा आणि आजीची डॉनगिरी बघून युग आणि विकल्पने अंगदकडे पाहिले. जाऊन बोलतोस ना आजीसोबत? आजी फ्रीज दिसतीये, चल. अंगदचा हात पकडत विकल्पने त्याला ओढलं. अंगदने विकल्पाच्या हातून स्वतःचा हात सोडवत नाही म्हणून मान डोलवली. का? काय झालं? चल ना, विकल्प म्हणाला. नाही नको, म्हणजे आपल्या घरातील मोठी मंडळी कधी कधी योग्य निर्णय घेतात. आजी बोलतेय तर करून टाक लग्न. अंगद म्हणाला तसं युग आणि विकल्प हसू लागले. लग्नाचं ठीक आहे, पण पुढे काय? पुढे तुझं काही ठरतंय का नाही? युगने विचारलं. त्या सगळ्याचा विचार मी नाही केलाय. मी फक्त मामाकडे बघून लग्न करतोय. पप्पांच्या ऍक्सिडेंट नंतर त्याने पप्पांचा औषध पाण्याचा खर्च उचललाच, पण त्यासोबतच माझे सगळे हट्ट पुरवले. मला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून मुंबईत मावशीकडे पाठवलं आणि तिथूनच UKला. मी आता जे काही आहे ते फक्त त्याच्यामुळेच. पण या सगळ्यामुळे शार्वीवर थोडा अन्याय झालाय असं तिला वाटतं. आजी तर तिला आतापर्यंत अपशकुनी म्हणत आलीये. मामाला तर ती नजरेसमोर सुद्धा नको वाटायची, कारण ती जन्मली आणि त्याची बायको गेली. तो माझे सगळे हट्ट पुरवतो पण तिचे नाही. या सगळ्याचा परिणाम म्हणजे ती माझा राग करते, कारण ज्या गोष्टीवर तिचा अधिकार आहे त्या सगळ्या मला मिळाल्यात. पण मला एक कळत नाही, यात माझी काय चूक आहे? मित्रांसमोर मन हलकं करून विकल्पाला थोडं बरं वाटत होतं. जर आत्ता समायरा असती तर? अंगदच्या प्रश्नाने विकल्प थोडा गंभीर झाला. युग आणि अंगद विकल्पाचं उत्तर ऐकण्यासाठी आतुर होते. मी खूप हॅपी असतो. या इंडियात पुन्हा येण्याचा प्रश्नच नव्हता ना. मग तिच्या समोर मला त्या सगळ्या गोष्टींचा विसर पडलेला, ज्या गोष्टी मी तुम्हाला आता बोलून दाखवल्या. विकल्प उत्तर देऊन मोकळा झाला. अंगद त्याला काही बोलायला जाणार त्याआधीच युगने बोलायला सुरुवात केली. मला तुझी आणि शार्वीची जोडी आवडली. आता राग करतेय माझ्या ड्यूडचा, पण लवकरच ती तुझ्या प्रेमात पडेल. तू आहेसच तसा की कोणीही तुझ्या प्रेमात पडेल. विकल्पचे गाल ओढतच युग म्हणाला. लग्न झाल्यावर ती वेगळी राहणार आणि मी वेगळं राहणार. मग ती माझ्या प्रेमात पडण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही दोघे एकमेकांना पसंत नाही करत. ती आता लग्नाला तयार झाली कारण मी मुंबईत राहतो आणि मी तिला मॉडेलिंगसाठी जी ऑफर आली आहे ती सुद्धा मुंबईत आहे. विकल्पाच्या लग्नानंतरचा प्लॅन ऐकून युग आणि अंगद दोघांनाही जबर धक्का बसला. विक, हे असं असणार तर स्टॉप हिअर. इथेच थांब तू. खाली गाडी आहे माझी, आपण निघूया तिथून. आता सगळ्यांना त्रास होईल पण नंतर सगळं शांत होईल. तू पुढचा विचारच करत नाहीस. मॉडेलिंग म्हणजे स्ट्रगल असतं ड्यूड. दीक्षाबद्दल माहितीच असेल तुला. तुझी तर ती खास होती. अंगद बोलता बोलता सहज म्हणाला. माझी की तुझी? विकल्पने रागातच विचारलं. तुम्हा दोघांची, युग म्हणाला. तसं विकल्प आणि अंगद शांत बसून राहिली. युग, तुला काहीच माहिती नाही, मग एकदम शांत बस. विकल्प रागातच म्हणाला. का शांत बसणार तो? ती तुझी पण फ्रेंड होतीच. दिवस रात्र तू तिच्यासोबत बोलत असायचंस. आय डाऊट की तू अजूनही बोलत असशील. अंगदने म्हटलं. आता नाही करत. कॉलचं बोलशील तर तीच कॉल करायची. डाएट रिगार्डिंग विचारायची. कधी जास्त स्ट्रेस वाटलं की त्या संदर्भात बोलायची. बस. मित्रांमध्ये त्याच्या आणि दीक्षा मलिक बद्दल निर्माण झालेले गैरसमज दूर करतच विकल्प म्हणाला. डाएट संबंधी तुझ्यासोबत बोलायला तू तिचा फिजिकल ट्रेनर होता काय? आणि सगळ्यात महत्वाचं, तू तिला बोलला नाहीस तू ENT स्पेशालिस्ट आहेस ते? युगने विचारलं. माझं MBBS झालंय. ऑटोमेट्रिस्ट डिग्री आहे माझ्याजवळ. अँड आय डिड डायटेशियन कोर्स टू. प्लस समायरामुळे माझं सायकोलॉजी पण झालंय ड्यूड. मी स्ट्रीम ऑप्टोमेट्रिस्ट निवडली याचा अर्थ असा नाही की बाकीच्या गोष्टी हँडल करू शकत नाही. हे सगळं तिला माहिती होतं. विकल्प म्हणाला. तरी तुला गुरांचा डॉक्टर म्हणाला कोणीतरी. अंगदने म्हटलं.
तसं युगने हसतच त्याला टाळी दिली. दोघेही पोट धरून हसत होते त्याला. विकल्प हाताची घडी घालून चेहऱ्यावर थोडासा राग आणतच अंगद आणि युगला आपल्यावर हसताना बघत होता. तुमचं हसून झालं तर सांगा, मग मी कंटिन्यू करतो. दोघेही हसायचं काही थांबत नाही हे बघून विकल्पने म्हटलं, सॉरी, तू कंटिन्यू कर. हसून हसून डोळ्यातून पाणी आलेलं पुसतच युग म्हणाला, हा प्लीज कंटिन्यू. अंगद पोट धरतच म्हणाला, हसून हसून त्याला सुद्धा दम लागला होता, मला बोलायचंच नाही, तुम्ही हसत बसा तिथेच. विकल्प चिडतच म्हणाला आणि तिथून जाऊ लागला. विक सॉरी यार, युग म्हणाला, पण विकल्प आता काही थांबणार नव्हता. विक, दीक्षाचा फोन आलाय हे बघ. अंगद म्हणाला तसं विकल्पने लगेच मागे वळून पाहिलं. ओ, अभी भी प्यार बाकी है. अंगद त्याला चिडवू लागला. तुला तर ना मी, असं म्हणत विकल्प अंगद जवळ आला, पण अंगदने युगला त्याच्या पुढ्यात धरलं. तू चिडतोयस का? मस्ती करतोय तो. युग विकल्पाला शांत करू लागला. मी मस्ती वगैरे नाही केलीये, मला माहिती होतं दीक्षाचं नाव घेतल्यावर तो थांबेल म्हणून. अंगद विकल्पाला चिडवत म्हणाला. मी का थांबू तिचं नाव घेतल्यावर? विकल्पने विचारलं. हा प्रश्न तू नाही करू शकत, तिचं नाव घेतल्यावरच तू थांबलास. अजून पण वेळ गेली नाही विक, मी बोलतो दीक्षासोबत, आपण तिच्यासोबत तुझं लग्न लावून देऊया. हे जबरदस्तीचे लग्न नको करूस. अंगद म्हणाला, मला नाही आवडत ती. विकल्प दात चावतच म्हणाला. हो, म्हणून रात्री अपरात्री तिला घरी बोलवायचास तू? अंगदने म्हटलं. अंगद, उगाच नको ते आरोप नाही करायचे. ती अचानकपणे घरी आलेली माझ्या, मला तिचे इंटेन्शन ठीक नाही वाटले म्हणून मी तुला सुद्धा कॉल करून बोलवून घेतलं. त्यानंतर ती माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही. तिचा एकदा दोनदा कॉल मला आलेला, पण मी तिचा कॉल आन्सर करणं, तिच्यासोबत बोलणं सगळं काही बंद केलं. तिचा नंबर सुद्धा नाहीये माझ्याकडे, चेक करू शकतोस मोबाईल. स्वतःचा मोबाईल अंगद समोर धरतच विकल्प म्हणाला. अंगदने विकल्पाच्या हातून त्याचा मोबाईल काढून घेतला आणि त्याचा मोबाईल तपासू लागला. खरंच चेक करतोयस? विकल्पने विचारलं. अंगदने हो म्हणून मान डोलवली. विकल्पाला वाटलं की अंगद चेक नाही करणार, पण झालं उलटच. तुला मित्र म्हणू की दुश्मन? विश्वास नावाचा प्रकार आहे की नाही? विकल्प थोडा पॅनिक झाला. तुझ्यावर विश्वास नाही म्हणूनच चेक करतोय, अंगद म्हणाला. तू का त्याचा मोबाईल चेक करतोयस? आणि फ्रेंड म्हणून तो कोणासोबतही बोलू शकतो, तुला काय प्रॉब्लेम आहे? युगने अंगदच्या हातून विकल्पाचा मोबाईल काढून घेतला. दीक्षावाला टॉपिक एकदम बंद, विकल्प म्हणाला. का बंद? तुझ्यामुळे मी प्रॉब्लेम मध्ये फसलो ना, तुझ्यामुळे माझं नाव तिच्यासोबत जोडलं गेलं, अंगद म्हणाला. माझा काय संबंध? विकल्पने विचारलं. ज्या दिवशी ती तुझ्या घरी आलेली तेव्हा मी सुद्धा तुझ्याच घरी होतो, कारण तू बोलवून घेतलेलंस. मीच तिची समजूत काढत तिला तुझ्या घरातून बाहेर घेऊन गेलेलो. ती खूप इमोशनल झाली होती, कारण तू तिला गेट आउट म्हणाला होतास. ती माझ्याजवळ थोडं मन हलकं करत होती. आमचा एकत्र ड्रिंक घेतानाचा फोटो व्हायरल झाला आणि नको नको त्या गोष्टी आमच्याबद्दल पसरत गेल्या, अंगदने म्हटलं. मी तुला बोललो होतो तिला पब मध्ये घेऊन जा, उगाच माझ्यावर खापर फोडतोयस, विकल्प म्हणाला. त्यानंतर तर डिनरला पण गेलेलास तिच्यासोबत, त्याचे फोटो पण व्हायरल झालेले, युगने विचारलं. तो डिनर बिझनेस संदर्भातील होता, अंगद उत्तरला. सिरियसली? युग आणि विकल्पने एकत्रच विचारलं. सलोनी सोबत रिलेशन मध्ये होतो मी तेव्हा, तिला विचारू शकता तुम्ही दोघं. अंगदने सलोनीचे नाव काढल्यावर प्रश्नच मिटला. युग शांत बसून राहिला. म्हणजे मी तुझ्या अजूनही कॉन्टॅक्ट मध्ये आहे तर? विकल्पने विचारलं. हो, अंगद उत्तरला. खरंच? विकल्पने खात्री करून घेण्यासाठी विचारलं. खरंच म्हणजे? तुला विश्वास नाही बसत, मग आता तुझ्या समोर फोन लावून खरं खोटं करून दाखवतो, अंगद म्हणाला. एक मिनिट, तू का तिच्याबद्दल एवढी कसून चौकशी करतोयस? युगने विकल्पाला विचारलं. कारण तर माहितीच असेल,
विकल्प काय एवढी चौकशी करतोय ते? कथा खूप स्लो पुढे जाते असं वाटत असेल, पण मला कथा पूर्णपणे ओपन करून लिहायला आवडतं. पुढील भाग लवकरच पोस्ट होईल. तोवर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद.